Today we are going to learn lesson number 1, the life cycle of animals. लाईफ सायकल म्हणजे काय तर जीवन प्रवास. त्याच्यामध्ये जन्मापासून वाढ होईपर्यंत हा सगळा जो घटनाक्रम आहे, जो सगळा जीवन प्रवास आहे ॲनिमल्सचा, तो या लेसनमध्ये सांगितला आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. हे पपीज आणि त्यांची आई याच्याकडे बघा. डू यू सी सम सिमिलॅरिटीज, तुम्हाला त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसते आहे का? हो, दिसते आहे. शेपूट आहे, ह्याचा कलर बघा, हे 4 पाय आहेत, सेम दिसत आहे. म्हणजे काही काही सिमिलॅरिटी आहे त्याच्यामध्ये. लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द एग. डू यू सी एनी सिमिलॅरिटीज. आता हे बटरफ्लाय बघा आणि हे कॅटरपिलर बघा, तर ह्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसते का आपल्याला? तर नाही, याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी दिसत नाही आहे. कॅन यू टेल अ हेन लेज एग्स. कोंबडी आहे ती अंडी देते. चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. त्या अंड्यामधून चिक्स, कोंबडीचे पिल्लू बाहेर येतात. डू किटन्स कम आउट ऑफ एग्स. त्याचप्रमाणे किटन्स म्हणजे मांजरीची जी पिल्लं असतात ती पण अंड्यातूनच बाहेर येतात का? माहिती आहे का तुम्हाला? नाही, मांजरी पिल्लांना जन्म देते. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. आता ॲनिमल्सची वाढ बघूयात आपण. अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. आता इथे बघा, किड म्हणजे ही गोट आहे, बकरी आहे आणि तिचं बाळ आहे. तर हे दोन्ही मोठे झाल्यानंतर जास्त काही त्यांच्यामध्ये डिफरन्स दिसत नाही. देर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड ॲन ॲडल्ट कॅट. इथे बघा, हे किटन आहे आणि ही मोठी पूर्ण वाढ झालेली कॅट आहे. तर याच्यामध्ये पण जास्त डिफरन्स आपल्याला दिसत नाही. दीज बेबीज ग्रो इन देअर मदर्स टमी. आता हे जी बाळं आहेत ते कुठे? मदर्सच्या टमीमध्ये, आईच्या पोटामध्ये त्यांची वाढ होते. अँड आर बॉर्न फ्रॉम द मदर्स टमी टू. आणि ते आईच्या पोटातूनच जन्मसुद्धा घेतात. दीज ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते एग्स घालत नाही, अंडी घालत नाही, तर आपल्या पिल्लांना ते जन्म देतात. बट सम ॲनिमल्स लाईक क्रोज, स्पायडर, लिझार्ड्स ले एग्स. पण दुसरे जे ॲनिमल्स आहेत, काही ॲनिमल्स आहेत जसे की कावळा आहे, स्पायडर आहे, लिझार्ड म्हणजे पाल आहे, तर ते काय करतात? अंडी घालतात. अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. कोंबडीचं पिल्लू आहे ते अंड्यातूनच बाहेर, कोंबडी आहे ते अंड्यातूनच बाहेर निघते. ants, butterflies, fish, frogs, snakes are all animals that lay eggs. तर अजून अंडी घालणारे प्राणी कोणते आहेत? ants, मुंगी, बटरफ्लायज फुलपाखरं, फिश, मासे, फ्रॉग्स, पेडूक, स्नेक्स, साप, हे सगळे ॲनिमल काय करतात? अंडी घालतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. पण आपल्याला पुष्कळदा त्यांची अंडी दिसतात का? नाही. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. जे छोटे छोटे ॲनिमल्स आहेत त्याची अंडी काय असतात? खूपच छोटी असतात. वी वूड हार्डली नोटीस देम. आपल्याला त्यांची अंडी तर दिसणार सुद्धा नाहीत. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दीज ॲनिमल्स ले एग्स. आणि म्हणून आपल्याला कळतच नाही की ती ॲनिमल्ससुद्धा काय करतात? अंडी घालतात. बट वी नो फॉर शुअर दॅट अ हेन लेज एग्स. पण आपल्याला हे तर पक्क माहीत आहे की कोंबडी अंडं घालते, कारण कोंबडीचं अंडं आपण बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे. हर एग्स आर बिग इनफ टू बी इझिली सीन. आणि तिची अंडी जी एवढी मोठी, म्हणजे बऱ्यापैकी मोठी असतात की जी आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. अ न्यू टर्म. आता आपण एक नवीन टर्म बघणार आहोत, नवीन शब्द बघणार आहोत. हॅच म्हणजे काय? वेन अ हेन सिट्स ऑन हर एग्स टू वॉर्म देम शी इज सेड टू बी हॅचिंग हर एग्स. जेव्हा कोंबडी तिच्या अंड्यावर अंडी गरम करण्यासाठी म्हणजेच उबवण्यासाठी बसते, तेव्हा तिला काय म्हणतात? ती तिची अंडी काय करत आहे? हॅच करत आहे, म्हणजेच उबवत आहे. हॅच म्हणजे उबवणे, गरम करणे. अ हेन लेज एग्स. कोंबडी अंडी घालते. वॉर्मथ इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इनसाइड द एग.
आता त्या अंड्याच्या आतमध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी त्याला ऊब गरजेची असते. वॉर्मथ म्हणजे ऊब गरजेची असते. सो आफ्टर लेईंग देम द हेन सिट्स ऑन द एग्स टू कीप देम वॉर्म. म्हणून अंडी घातल्यानंतर कोंबडी अशा प्रकारे त्या अंड्यांवरती बसते की जेणेकरून ती अंडी गरम राहतील, त्यांना ऊब मिळेल. द चिक्स इनसाइड स्लोली कीप ग्रोविंग. आणि मग ती अशी त्या अंड्यांवर बसल्यानंतर हळूहळू काय होते, त्याच्यामध्ये त्या पिल्लांची वाढ होत जाते. व्हेन इट्स ग्रोथ इज कम्प्लीट. आता ह्या अंड्यामध्ये जेव्हा पिल्लाची वाढ पूर्ण होते, द चिक्स ब्रेक द एग शेल अँड कम्स आउट. मग चिक जे आहे, अंड्यामधलं जे पिल्लू आहे ते स्वतः ते एग शेल काय करतं, ब्रेक करतं आणि त्याच्यामधून बाहेर येतं. द हेन लुक्स आफ्टर इट्स चिक्स टिल दे ग्रो अ लिटिल बिगर. आणि मग ते कोंबडीची छोटी छोटी पिल्लं आहेत ती थोडीशी मोठी होईपर्यंत कोंबडी त्याची काय करते, काळजी घेते. वेन अ हेन इज हॅचिंग हर एग्स. जेव्हा कोंबडी तिची अंडी उबवत असते, ती त्याच्यावर बसलेली असते. शी बिकम्स ॲग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. ती काय होते, ॲग्रेसिव्ह होते. ॲग्रेसिव्ह म्हणजे जर कोणत्या अंड्यांजवळ आलं तर ती काय करत असते, त्याला ॲग्रेसिव्हपणा दाखवत असते, त्याच्यावर अटॅक करत असते. शी अटॅक्स एनीवन हू ट्राईज टू गो नियर द एग्स. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हेन अँड हर चिक. आता कोंबडीन तिच्या पिल्लामध्ये काय काय सिमिलॅरिटी असते तर ते तुम्ही शोधायचं आहे. आता तुमचा ब्रेन यूज करून सांगायचं आहे. मेटामॉर्फोसिस. देर आर सिमिलॅरिटीज. आता हे मेटामॉर्फोसिस बघूयात आपण. मेटामॉर्फोसिस म्हणजे रूपांतरण. देर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड. बकरी आणि तिच्या पिल्लामध्ये सिमिलॅरिटी आहे. अँड बिटवीन अँड अ हेन अँड हर चिक. हेन आणि तिच्या पिल्लांमध्ये पण सिमिलॅरिटी आहे. हाऊएव्हर अ कॅटरपिलर अँड अ बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. पण कॅटरपिलर आणि बटरफ्लाय हे खूप वेगवेगळे आहेत. तुम्ही ते बघू शकता. हे बघा, कोंबडी आणि तिचं पिल्लू सिमिलॅरिटी आहे. ही बकरी, गोट आणि तिचं पिल्लू सिमिलॅरिटी आहे. पण हे कॅटरपिलर ज्याच्यापासून हे बटरफ्लाय तयार होतं, तर ह्या दोघांमध्ये काहीच सिमिलॅरिटी नाही आहे. तर जेव्हा असं होतं, in some animals the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. मग अशा प्रकारे जेव्हा यंग वन म्हणजे जे छोटं असतं, छोटा ॲनिमल आहे आणि त्याची जेव्हा ग्रोथ होते, ते पूर्ण वाढ होते आणि ते ॲडल्ट बनतं, त्याची वाढ पूर्ण होते. पण ते त्याच्या पहिल्या स्टेज आणि त्याच्या लास्ट स्टेज याच्यामध्ये खूप फरक असतो. त्या चेंज ऑफ फॉर्मला म्हणतात मेटामॉर्फोसिस. त्याला म्हणतात मेटामॉर्फोसिस. म्हणजे कोंबडी, हेन आणि तिचे चिक्स आहेत त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होत नाही. गोट आणि त्याच्या किड्समध्ये मेटामॉर्फोसिस होत नाही, कारण ते काय आहेत, सिमिलर आहेत एकमेकांशी. पण बटरफ्लाय आणि कॅटरपिलर हे काय आहेत, दोघं एकमेकांशी सिमिलर नाही आहेत. म्हणून त्यांच्या चेंज ऑफ फॉर्मला काय म्हणतात, मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. आता आपण ते बघूया की कसं काय होतं मेटामॉर्फोसिस. बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. हो ना, कारण आपण काय करतो, आपल्या निसर्गामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय बघत असतो. त्याचे शेप्स वेगळे असतात, त्याचे कलर्स वेगळे असतात, खूप सुंदर सुंदर कलर्सचे बटरफ्लाय असतात आणि ते आपल्या एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहेत, एक भाग आहेत. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. ते त्यांचं संपूर्ण आयुष्य प्लांट्सच्या तिथे जगत असतात. ॲज बटरफ्लायज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. आता बटरफ्लाय बनण्यासाठी त्याला किती स्टेजेसमधून पास व्हावं लागतं, 4 स्टेजेसपासून. फर्स्ट इज एग, सेकंड इज लार्वा, थर्ड इज प्युपा अँड फोर्थ वन इज ॲडल्ट. द ॲडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. आणि ती जी सगळ्यात शेवटची स्टेज आहे ॲडल्ट स्टेज, तिला बटरफ्लाय असं म्हटलं जातं. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन वन. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. आता आपल्याला जर बटरफ्लायची ग्रोथ जी आहे ती जर स्टडी करायची असेल, अभ्यास करायचा असेल, तर हे जे कॉमनली आपल्याला भेटणारं बटरफ्लाय आहे, प्लेन टायगर बटरफ्लाय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.
The female plain tiger butterfly lays an egg on the milkweed रुई leaf. हे रुईचं झाड आहे, तर ह्याच्या झाडाच्या पानावरती ही जी फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय आहे ना, ती अंड घालते तिचं. इन 6 to 8 days, आणि मग हे अंड घातल्यानंतर 6 ते 8 दिवसांनी द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग, त्याच्यातून एक लार्वा बाहेर पडतो. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर, आणि त्या लार्वालाच काय म्हणतो आपण, कॅटरपिलर. ही अशी आपल्याला आळी दिसते की नाही ती. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. जेव्हा ह्या अंड्यामधून हा कॅटरपिलर बाहेर येतो त्याला खूप भूक लागलेली असते. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the egg. ते काय करतं, ज्या पानावर त्या अंड्यातून ते बाहेर येतं ना, तेच पान आहे ना खायला सुरुवात करतं. निबल म्हणजे असं कुरतरून खायला सुरुवात करतं. It eats very fast, खूप फास्ट खात असतं. So its growth is very rapid, आणि म्हणून त्याची वाढ कशी होते, खूप पटपट वाढ होत असते. अ न्यू टर्म, आता नवीन शब्द बघा आपण, मोल्ट. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. नवीन ग्रोथ होणाऱ्या शरीरासाठी जी आपली जुनी स्किन आहे ती काढून टाकून देणे, त्याला म्हणतात मोल्ट. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. आता हे जे कॅटरपिलर आहे प्लेन टायगर बटरफ्लायचं, त्याची वाढ काय होते, खूप फास्ट होते आणि पहिल्या 2-3 दिवसामध्येच त्याची खूप वाढ होते, आणि म्हणून त्याची जी स्किन आहे त्याच्यामध्ये ते फिटच होत नाही त्याची बॉडी. म्हणून ते काय करतं, but under the old skin a new loose skin is formed on the growing caterpillar. मग ह्या ज्या बाहेरच्या स्किन खाली काय आहे, अजून एक नवीन स्किन तयार होत असते. then the caterpillar sheds the old skin, that is it molds. आणि मग काय करतं, आतमध्ये तर नवीन स्किन तयार झालेली असते, म्हणून ही वरची जी स्किन आहे ते बटरफ्लाय काढून टाकतो, तो कॅटरपिलर काढून टाकतो, आणि त्यालाच म्हणतात मोल्ड्स. जसं आपण सापाला बघितलंय बघा, साप कात टाकतो, ऐकलंय का तुम्ही, त्याचप्रमाणे. अगेन इट बिगिन्स टू गॉबल अप द लीफ अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली. आणि परत तो खूप फास्ट ते कॅटरपिलर काय करत असतो, खूप फास्ट ते पानं खात असतो, आणि त्याची ग्रोथ पण खूप रॅपिडली होत असते, खूप पटपट होत असते. इन 2 or 3 days इट मोल्ड्स अ सेकंड टाइम. परत 2-3 दिवसांनी काय होतं, ते परत स्किन काय करतं, त्याची मोल्ड करतो, परत दुसरी नवीन स्किन येते त्याला. इट मोल्ड्स इन दिस वे इट मोल्ड्स 4 times. आणि मग ते कॅटरपिलरच्या स्टेजमध्ये ते काय करतं, त्याची जी स्किन आहे ती 4 वेळा मोल्ड करतं, 4 वेळा काढतं. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. आणि ह्या कॅटरपिलरच्या स्टेजमध्ये ते किती दिवस राहतं, 10 to 12 days राहतं. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ट the caterpillar views a button of a silken thread on a stalk or the leaf and hangs itself from it. आता शेवटचं जे मोल्ट आहे त्याच्या अगोदर हे कॅटरपिलर काय करतं, तर स्वतःभोवती असा एक धागा, सिल्कच्या धाग्यासारखं काय करतं, आवरण तयार करतं, आणि ते झाडाला किंवा फांदीला असं स्वतःला लटकून ठेवतं. When it molds this time, it forms a pupa, which is the next stage of its growth. आणि जेव्हा ते आता लास्ट टाइम मोल्ट होतं तेव्हा त्याची नवीन स्टेज आलेली असते. कोणती स्टेज, तर प्युपा. ह्या स्टेजला काय म्हणतात, प्युपा स्टेज असं म्हटलं जातं. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड क्रायसॅलिस. ह्या प्युपालाच क्रायसॅलिस सुद्धा म्हटलं जातं. इट रिमेन्स इनसाइड द क्रायसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. आता त्यानंतर 11 ते 12 दिवस तो प्युपा काय करतो, ह्या क्रायसॅलिसमध्येच राहिलेला असतो. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. आता ह्या स्टेजमध्ये तो काहीही खात नाही.
However, inside the chrysalis, important changes takes place in its body. आता ह्या क्रायसॅलिसच्या आतमध्ये त्याचे काय काय महत्त्वाचे जे चेंजेस आहेत त्याच्या बॉडीमध्ये ते होत असतात. द ग्रोथ ऑफ द प्लेन बटरफ्लाय गेट्स कम्प्लिटेड इनसाइड द क्रायसॅलिस. आणि आता अशा प्रकारे त्याची काय होते, ग्रोथ कंप्लीट होते क्रायसॅलिसमधली. इट्स नाऊ हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. आता त्याची जी ग्रोथ आहे ती कंप्लीट झाली की नाही की मग ते काय करतात, देन द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रायसॅलिस. आणि मग त्याच्यातून हे जे पूर्ण वाढ झालेलं बटरफ्लाय आहे ते बाहेर येतं. आणि त्याची ह्या क्रायसॅलिसमध्ये काय काय वाढ झालेली असते माहिती आहे का, त्याला 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स आलेले असतात, 6 लॉंग लेग्स आलेले असतात. ठीक आहे. ऑल बटरफ्लायज गो थ्रू दीज स्टेजेस ऑफ ग्रोथ. आणि आता पूर्ण वाढ झालेलं हे जे बटरफ्लाय आहे त्याला मस्त 4 खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात, पंख असतात आणि 6 पाय असतात. आणि सगळेच बटरफ्लाय ह्या स्टेजमधून जातात, ह्या 4 स्टेजेसमधून. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, फॉर each type of butterfly, the type of plants on whose leaves its female will lay eggs is fixed. आता प्रत्येक प्रकारच्या बटरफ्लायसाठी ती जी फिमेल बटरफ्लाय आहे, जे अंड घालणारे आहे ना प्लांट, तर ते काय असते, वेगवेगळं असतं. ज्याप्रमाणे प्लेन टायगर बटरफ्लायने रुईच्या झाडाच्या पानावर अंडे घातले, त्याचप्रमाणे वेगळ्या टाईपचं जर बटरफ्लाय असेल तर झाड पण काय असणार आहे, वेगळं असणार आहे. The time the larva take to emerge from the eggs is different for different types of butterflies. आता त्या अंड्यामधून जो लार्वा बाहेर येतो की नाही, तर ते बाहेर यायला पण जो वेळ लागणार आहे तो प्रत्येक बटरफ्लायच्या टाईपनुसार वेगवेगळा असतो. देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. आणि कॅटरपिलर्समध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे, खूप वेगळेपण आहे. डिफरंट टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. वेगवेगळ्या प्रकारचे कॅटरपिलर्सचा कलरसुद्धा काय आहे, वेगवेगळा आहे. देअर बॉडी इज लॉंग. त्यांची बॉडीसुद्धा काय असते, लॉंग असते. मेनी टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हेअरी. आणि खूप प्रकारचे जे कॅटरपिलर्स आहेत त्याच्या अंगावर काय असतात, केस असतात, हेअरी असतात. आता इथे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायसुद्धा दिसतील बघा, किती सुंदर कलरचे आहेत. डू यू नो, आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय, वी स्टोअर इट इन अ बॉक्स. हो की नाही. आपण जेव्हा खूप धान्य आणतो दुकानातून तर आपण ते एखाद्या बॉक्समध्ये स्टोअर करतो, खूप जर जास्त प्रमाणात असेल तर. इवन देन व्हेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट्स इन इट. आणि आपण जे स्टोअर केलेलं धान्य असतं ते जर आपण काही दिवसांनी तो बॉक्स ओपन केला तर आपल्याला काय दिसतं, त्याच्या आतमध्ये छोटे छोटे इन्सेक्ट दिसतात. देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोअर इन प्लेसेस लाईक वेअरहाऊसेस, इन द ग्रॉसर शॉप ऑर इवन इन अवर होम्स. आता हे इन्सेक्ट त्याच्यात कुठून आले, तर ते पहिल्यांदाच जे वेअरहाऊस म्हणजे गोदाम, धान्याचं जे गोदाम असतात त्याच्यामध्येच पहिल्यांदाच असू शकतात. ग्रॉसर शॉपमध्ये असू शकतात, ज्या दुकानातून आपण आणलं तिथे असू शकतात, किंवा आपल्या घरामध्ये पण ते तयार झालेले असू शकतात. Now, if a female insect lays eggs in this grain, we cannot see them because of their tiny size. आता हे आपल्या घरामध्ये कसं किंवा तिथे कसं, जरी ते आपण धान्य विकत घेताना त्याच्यामध्ये त्या फिमेल इन्सेक्टने अंडी घातलेली असतील तर ते आपल्या डोळ्यांना दिसणारच नाहीत, कारण ते खूपच स्मॉल असतात. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. आणि मग आपण काय करतो, ते जे धान्य आणलं ज्याच्यामध्ये ऑलरेडी छोटे छोटे एग्ज आहेत आणि ते आपण स्टोअर केलं, जे स्टोअर केलेला बॉक्स आहे ते आपण बॉक्स बंद करतो, मग त्या एग्जना काय भेटते, त्याच्यामध्ये वॉर्मथ भेटते, ऊब भेटते आणि त्याच्यामध्ये एअर पण प्रेझेंट असते, ती पण भेटते आणि ती त्यांच्या ग्रोथसाठी काय आहे, इनफ आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ होऊन जाते. सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स. आणि मग अशा प्रकारे ते बॉक्समध्ये त्यांची काय होते, ग्रोथ होते. दे ऑल्सो हॅव द सेम स्टेजेस ऑफ ग्रोथ. ह्या इन्सेक्टना सुद्धा काय असते, सेम ग्रोथच्या स्टेजेस असतात, जसं काही बटरफ्लायच्या होत्या. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट आणि मोठा इन्सेक्ट.
पूर्ण वाढ झालेला इन्सेक्ट. वेन वी ओपन द बॉक्स वी सी द इन्सेक्ट्स इन द ग्रेन ॲट द डिफरंट स्टेजेस ऑफ ग्रोथ इन विच दे आर. आपण जेव्हा बॉक्स उघडतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेसमधले इन्सेक्ट दिसतात. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो? अ हेन सिट्स ऑन हर एग टू हॅच देम. कोंबडी तिच्या अंड्यावर अंडी उगवण्यासाठी बसते. द फुल्ली ग्रोन चिक ब्रेक्स द एगशेल अँड कम्स आउट. ते पूर्ण वाढ झालेले जे कोंबडीचं पिल्लू आहे ते स्वतःच एगशेल काय करतं? ब्रेक करतं आणि बाहेर येतं. एग, कॅटरपिलर म्हणजेच लार्वा, क्रायसेलिस म्हणजेच प्युपा अँड अडल्ट आर 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. बटरफ्लायच्या जीवन प्रवासामधल्या 4 स्टेजेस कोणत्या आहेत? कॅटरपिलर, एग, कॅटरपिलर, क्रायसेलिस अँड अडल्ट. ठीक आहे. The plain tiger butterfly lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the egg. It is called the caterpillar. Plain tiger butterfly आहे ती तिचं अंड कुठे घालते? मिल्कवीडच्या प्लांटवर, म्हणजे मिल्कवीडच्या लीव्जवर घालते. मिल्कवीड म्हणजेच रुईच्या झाडाच्या पानांवर घालते आणि त्या अंड्यामधून काय होतं? लार्वा बाहेर येतो आणि त्यालाच काय म्हणतात? कॅटरपिलर असं म्हणतात. वेन द ग्रोथ ऑफ द कॅटरपिलर इज कम्प्लीट, जेव्हा ह्या कॅटरपिलरची ग्रोथ कम्प्लीट होते, इट एंटर्स द प्युपा स्टेज. ते कुठल्या स्टेजला जातं मग? प्युपा स्टेजला जातं. ड्युरिंग विच इट लिव्ज इनसाइड द क्रायसेलिस. आणि मग ह्या प्युपा स्टेजमध्ये ते कशामध्ये राहतं? क्रायसेलिसमध्ये राहतं. द अडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रायसेलिस. आणि ह्या क्रायसेलिसमधून काय होतं? पूर्ण वाढ झालेलं बटरफ्लाय बाहेर येतं. इट हॅज 6 लॉंग एग्स. त्या बटरफ्लायला काय असतात? 6 लॉंग पाय असतात अँड 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात आणि 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात. ओके, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, बटरफ्लायज आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. बटरफ्लाय हे आपल्या एन्व्हायरमेंटचा, आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लायज जस्ट फॉर फन. फक्त आपल्या मजेसाठी या बटरफ्लायजना पकडणं हे चुकीचं आहे. अँड टू कीप देम टाईड विथ अ स्ट्रिंग. आणि त्यांना पकडून दोऱ्याने बांधून ठेवणं सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. थँक्यू.